श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीचे जे काही व्रत आहे तर ते या दिवशी आपल्याला करायचे आहे आणि त्याचबरोबर पूजा मांडणी देखील या दिवशी माता लक्ष्मीची घरामध्ये करायची आहे. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं गुरुवारचं व्रत केलं जातं, विधिवत माता लक्ष्मीची पूजा केली जाते, त्या घरावरती माता लक्ष्मी सदा सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्रदान करत असते. गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि तिचे पूजा, उपाय आणि उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या मुख्य दरवाजावरती लक्ष्मी दीप लावायचा आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. दोन्ही साईडनी 2 दिवे लावायचे आहे. स्वास्तिक पावलांची रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे हळदीने आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. त्याचबरोबर आज आपल्याला भरपूर अशा सेवा देखील करायच्या आहेत. मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी घरामध्ये घट मांडून माता लक्ष्मीच्या रूपाची पूजा केली जाते. तसेच या पूजा केल्यामुळं अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये जे काही अडचणी आहेत, दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. जर आपण या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळली तर घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होईल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक करा. पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील तुम्ही प्रत्येक गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तर आज देखील गुरुवार आहे आणि आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी किती वाजता? तर संध्याकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. परंतु तुमच्याकडे जर वेळ असेल तर संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे हा उपाय करण्याचा. कारण ही जी वेळ आहे ना तर ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर त्याचे फळ हे आपल्याला पटकन मिळत असते. तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. कापूर हा अगदी सकारात्मक लहरी निर्माण करणारा आहे. कापूर घरामध्ये जाळल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि जी काही दोष, अडचणी आहेत तर त्यासुद्धा नष्ट होऊन जातात. आणि ह्या कापरासोबत आपण काही वस्तू जर जाळल्या तर आपल्या घरामध्ये जे काही दोष, अडचणी, संकट असतील ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातात. आपल्या घराला जर कोणी नजरबाधा केलेली असेल ती सुद्धा नष्ट होते आणि आपल्या घराची नजर दोषापासून सुरक्षा होते. म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. पहा, जर तुमच्या घरामध्ये सतत क्लेश, कलह, भांडणं, वाद विवाद यासारख्या गोष्टी जर होत असतील, तेच घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल, सतत घरातून जास्तीचा पैसा हा खर्च होत असेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून पैसा हा बाहेर जात असेल, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तसेच कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलं हे वाईट वळणाला लागलेले असतील किंवा मुलं हे ऐकत नसतील, त्यांचे अभ्यासामध्ये मन लागत नसेल, तर अशा सारख्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे.
पहा, तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेतलं तरी चालेल। त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। आता तुमच्याकडे भीमसेनी कापराच्या वड्या नसतील तर तुम्ही जो काही कापूर वापरतात तो घेतला तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला 2 हिरव्या वेलची ज्या आहेत त्या अखंड घ्यायच्या आहेत, कुठेही तुटल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या घ्यायच्या नाहीत, चांगल्याच घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 2 अखंड लवंगा। तर लवंगा देखील पुढे फूल असणाऱ्या आपल्याला घ्यायच्या आहेत, त्या देखील आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत। हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचा आहे। त्यामुळे अगोदर तुम्हाला देवघरातील दिवा, धूप, अगरबत्ती हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे। आपल्या तुळशी मातेचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि अशा शुद्ध आणि पवित्र वातावरणामध्ये, सकारात्मक वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत। प्रज्वलित केल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा। कापुराचं जे भांडं आहे तर संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे। फिरवत असताना सुद्धा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत हे भांडं घरातून फिरवायचं आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाजावरती फिरवायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचं आहे। आणि यामध्ये पहा, हे भांडं शांत झाल्यावर याच्यामध्ये जी राख उरते तर त्या राखेचा प्रत्येक घरातील व्यक्तीला टिळा लावायचा आहे आणि जी उरलेली राख आहे तर ती तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करून तुमच्या उंबरठ्याला चोळून द्यायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि घरातली जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते। याचं कारण असं आहे की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतं आणि तिथूनच आपल्या घरामध्ये चांगली लोक येतात, वाईट लोक येतात। त्याचबरोबर लक्ष्मी घरामध्ये तिथून येते, माता लक्ष्मी घरामध्ये तिथूनच प्रवेश करते। त्याचबरोबर अलक्ष्मी जी आहे, माता लक्ष्मीची बहीण आहे, तर ती अलक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करते। त्यामुळे तिथे जर आपण काही असे प्रभावी उपाय केले तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण आणि घरामध्ये जी अलक्ष्मी आहे, गरिबी आहे, दारिद्र्य आहे ते संपूर्णपणे नष्ट होऊन घराच्या बाहेर निघून जाईल। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, भरपूर कर्ज तुमच्या घरावरती झालेलं असतं, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गातून घरातून बाहेर निघून जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जेव्हा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला 5 अखंड लवंगा ज्या आहेत फुलाच्या तर त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत। त्याचबरोबर 5 ज्या पिवळ्या कवड्या आहेत त्या देखील तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत। तुम्हाला त्या कवड्यांवरती, त्या लवंगावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यांची पूजा तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला त्या 5 लवंगा आणि त्या कवड्या ज्या आहेत तर त्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या बांधून तुम्हाला ती पोटली तुमच्या धनाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरामध्ये धन संपत्ती जी आहे तर ती टिकू लागते। त्यामुळे आपल्या आलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि जी काही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तर ती स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये राहते। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय देखील तुम्ही आजच्या दिवशी करायचा आहे। तर चला इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।